आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मिस्टर दळवी, येस सर। आज आपल्याकडे गाडीची डिलिव्हरी करणारा ड्रायव्हर आला नाहीये। तुम्हाला एक काम करावं लागेल। बोला ना सर। तुम्हाला ही कार डिलिव्हरी करायची आहे, कराल? हो चालेल, करीन की। त्याआधी तुम्हाला काही नियम सांगतो। गाडीवर चुकूनही स्क्रॅच किंवा डॅमेज झालेला चालणार नाही आणि गाडी दिलेल्या वेळेत आणि आहे त्या कंडिशन मध्येच द्यावी लागेल। आणि जर चुकून तुमच्याकडून गाडीचं काही नुकसान झालं तर ते तुम्हाला भरून द्यावं लागेल। अरे बापरे, एवढी मोठी गाडी चालवायची म्हणजे? पण आता हे बोलून चालणार नाही, कामाची खूप गरज आहे, ही जोखीम घ्यावीच लागेल। सर तुम्ही काळजी नका करू, मी अगदी व्यवस्थित डिलिव्हर करेन गाडी। नक्की ना? हो। हे घ्या। संपत ए इकडे बघ हे बघ, आता तुझी सगळी चिंता आहे ना ती देवावरती सोड। मला खात्री आहे सगळे पैसे तुला नक्की परत मिळतील। संपत, अरे मी काय बघते बघ, दिसलं? तुला इथेच वाटते ना जे मला वाटतं? होय। गाई काय करतेस तू? अहो मला माफ करा, काही लागलं वगैरे तर नाही ना? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी करून हे असं टेचात महागड्या गाडीतून फिरायला? काय मोठ्या संस्काराच्या बाता करताना तुम्ही? अहो आपले संस्कार सांगतात बापाने लेकीच्या सासरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं। तुम्ही तर चक्क माझ्या घरातले 5 कोटी चोरले। 5 कोटी चोरले? अहो काही काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये, नक्की काय म्हणणं आहे तुमचं? बंद करा ही तुमची नाटकं। नाहीतर काय, प्रचारासाठी आमच्या घरात आणलेले 5 कोटी रुपये तुम्ही तुमच्या लेकीला हाताशी धरून आमच्या घरातनं लंपास केले आणि आता तर असं दाखवताय की तुम्ही त्या गावचेच नाहीत। हा? संपतराव तुम्ही काही काय बोलताय तुम्ही? अहो मी का सोडेन तुमचे पैसे? का चोरू म्हणजे? हे शॉप पूर्ण करण्यासाठी आणि कशासाठी? नाहीतर तुमची ऐपत तरी आहे का हो श्रीनिवासराव एवढा महागड्या गाडीतून फिरायची? बोला। नाही, तुमचा गैरसमज झालाय, ही माझी नाहीये गाडी, मी फक्त ही। अरे वा, बघितलं संपत, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना ते ह्याला। श्रीनिवासराव तुम्ही इतक्या सराईतपणे चोरी करणारे असाल असं वाटलं नव्हतं। अरे संपत, माणसं स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक वेळ भीक मागतात। पण श्रीनिवासराव तुम्ही तर एवढ्या खालच्या पातळीचे निघालात की स्वतःच्याच मुलीच्या सासऱ्याला लुटून तुम्ही स्वतःची शान आणि शौकत पूर्ण करतात। हे बघा, तुम्ही वाटेल ते आरोप नका करू, मी खरंच सांगतोय मी असं काहीही केलं। मला एक शब्दही तुमचा ऐकायचा नाही। मला जर माझे 5 कोटी परत मिळाले नाहीत, तुमच्या मुलीची आणि तुमच्या कुटुंबाची शी अवस्था करीन त्या पुढल्या काही तासात तुम्ही जेलची हवा खात असाल। मजला
बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय संपतराव. मी काय किंवा माझ्या मुलीने काय तुमच्या घरात चोरी नाही केली. अहो बाद झालं श्रीनिवास, बाद झालं. अहो खोटं बोलायला सुद्धा काही मर्यादा असतात. तुम्हाला काय वाटलं हा? तुम्ही आमच्या डोळ्यात धूळफेक केली तर आम्हाला ते समजणार नाही? श्रीनिवासराव, आमचा गैरसमज झाला नाहीये, झाला होता. तुमची मुलगी वाईट पावलाने आमच्या घरात आली एवढंच आम्हाला वाटायचं. पण तुमची मुलगी घरचे पैसे, ते सासरचे पैसे चोरून माहेरी नेऊन देते आणि तुम्ही लोक त्यावर ऐश करता आहात. वाह! चोर आहात तुम्ही, चोर. हे बघा हा असा आरोप करण्यापूर्वी मी सिद्धूला आणि तुमच्या मुलीला 24 तासाची मुदत दिलेलीच आहे. त्याचा तुम्हालाही सांगतो, पुढील 24 तासात 5 कोटी रुपये परत मिळाले नाहीत तर मी सरळ पोलिसात जाईल. हो 24 तासात 5 कोटी. आई, कसल्या सोबत आपले संबंध जोडलेत? तर काय लाज वाटली पाहिजे. माझा ऐका जरा. काय ऐकायचं? अहो श्रीनिवास काकांचा असा अपमान व्हायला नको होता. बॅग तर इथेच ठेवली होती मी. टपरीवाला माणूस बोलला की गाडे पाटलांच्या घरातून एका बाईने ती बॅग उचलली. कोण असेल यार? आई तर असं काही करणार राहिल्या आजी आणि निलांबरी वहिनी. ना मॅडमना त्रास देण्यासाठी आजी इतक्या थराला जाईल का? सिद्धूला सांगितलं पाहिजे. हा बोल माया. सिद्धू भाई, राडा झाला इथे भाई. तुझ्या पप्पाने आणि तुझ्या आजीने ना श्रीनिवास काकांवरती आरोप केलाय की त्यांनी प्रचाराची कॅस चोरली आहे. काय? हा, लक्ष्मी निवास